पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथे घडलेल्या एका धक्कादायक खून प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि संशय यांच्या गुंतागुंतीतून अखेर एका 25 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजय भीमा राठोड हा तरुण 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. याबाबत त्याचा भाऊ संजय राठोड यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी सुरू केला. तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे पोलिसांचा संशय संजय जाधव याच्यावर गेला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कसून चौकशीनंतर त्याने धक्कादायक कबुली दिली. आरोपी संजय जाधव याने पोलिसांना सांगितले की त्याची पत्नी सोनाली जाधव आणि बेपत्ता विजय राठोड यांच्यात प्रेमसंबंध होते. याच दरम्यान विजय राठोड याने सोनालीचे मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ काढले होते आणि त्या आधारे तिला ब्लॅकमेल करत होता. ही माहिती समजल्यानंतर संतापाच्या भरात संजय जाधव आणि त्याची पत्नी सोनाली जाधव यांनी मिळून विजय राठोड याची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे तपासात उघड झाले आहे. या कबुली जबाबानंतर पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली असून त्यांना पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करत असून ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि संशय यांच्या धोकादायक गुंतागुंतीतून उघडकीस आलेल्या या खून प्रकरणामुळे पाचोरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.